80 वर्ष नव्हतं. विश्वास ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं म्हणून आम्ही विश्वास ठेवला. आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येणार नाही ना. आता जर आंदोलन करायची वेळ आली तर अवघड होऊन जाईल सरकारचं. कारण मग पुन्हा गय नसती. कारण शेवटी मला समाजापेक्षा मोठं कोणी नाही. पण आज माझ्यापुढे सगळ्यात मोठा प्रश्न आत्ता एक अचानक उभा राहिला आहे. मी तिकडं अर्जंटमध्ये चाललो आहे. म्हणजे मी सगळे आता पुढचे दौरे अचानक रद्द केले जातात आणि मी आत्ता अर्जंट पुण्यात चालू की 1-1.5 लाख पोरांचा विषय MPCचा आणि जाणून बुजून त्यांना त्रास दिला जातो. त्यांची काही चूक नसताना बघा MPC UPC सारखे शिक्षण हे सोपे नाहीत पत्रकार बांधवांना. कारण आपले कोणीतरी नातलग लेकराबाळ त्याच्यामध्ये ज्यावेळेस 10-10, 5-5 वर्ष अभ्यास करायचा आणि थोड्याच्या सरकारच्या चुकीमुळं 1.5 लाख पोरांना जर तुम्ही वाऱ्यावर सोडणार असाल तर ही खूप मोठी शोकांतिक आहे. म्हणून मी आत्ता अर्जंटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या OEDला पण बोललो, त्यांच्या मित्रांना पण बोललो आणि विखे पाटील साहेबांना सुद्धा बोललो की तुम्ही हे तातडीनं मार्ग काढा. आता विखे पाटील साहेबांनी सांगितलं की 15 ते 20 मिनिटात आम्ही मुख्यमंत्र्यांशी या विषयावर बोलतो आणि मी आता तातडीनं त्या पोरांना भेटायला चाललो. कारण त्यांची मनस्थिती भयानक झाली. त्यामुळे मी तातडीनं आता पुण्याकडे जाणार आहे. माझ्यापुढं आजचा सगळ्या जाती धर्माच्या लेकराचा शिक्षणाचा प्रश्न माझ्यासाठी मायबाप खरंच लय महत्त्वाचा आहे. म्हणून मी कुठला विचार न करता डायरेक्ट आता गाड्या तिकडे वळवल्यात आहे. पाटील